खुद कहीं जोश में देखने वाला सांसों की माला पे सिमरू ने पीता नाम। कोयला या चित्रपटाला रिलीज होऊन अनेक वर्ष झाली, पण आजही या मूवी बद्दलचे काही फॅक्ट्स लोकांना सरप्राईज करतात. तर चला तर जाणून घेऊया कुठले असे फॅक्ट्स आहेत ते अजूनही लोकांना माहीत नाहीत. परी के ख्याल से दाढ़ी तो क्या सब कुछ चलने या लगा। चित्रपटाचे डायरेक्टर होते राकेश रोशन. मूवीमध्ये शाहरुख खान, माधुरी दीक्षित आणि अमरीश पुरी मुख्य भूमिकेत होते. या फिल्मसाठी सुरुवातीला मेकरची पहिली पसंत सनी देओल होते. त्या काळात घातक, जीत सारख्या ॲक्शन मूव्हीमुळे सनी देओल खूप चर्चेत आणि खूप मोठे ॲक्शन हिरो मानले जायचे. पण काही कारणामुळे त्यांना ही मूव्ही करता आली नाही आणि नंतर हा रोल शाहरुख खानकडे गेला. खुद कहीं जोश में देखने वाला। या मूव्हीमध्ये ऋतिक रोशन यांनी त्यांच्या वडिलांना असिस्टंट म्हणून मदत केली होती. हिरोईनसाठी मेकरची पहिली चॉईस सोनाली बेंद्रे होती, पण नंतर हा रोल माधुरी दीक्षित यांना मिळाला. माधुरी दीक्षित यांनी मूव्हीमधील अनेक ॲक्शन सीन स्वतः केले होते. ही मूव्ही बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरली होती, पण तिची गाणी खूप सुपरहिट झाली होती. मूव्हीमध्ये विलनच्या रोलमध्ये अमरीश पुरी यांनी जबरदस्त अभिनय केला होता. या मूव्हीमधील एक सीन खूप डेंजरस होता. त्या सीनमध्ये शाहरुख खान त्याच्या अंगावर खरी आग लावण्यात आली होती आणि ते धावत होते. शाहरुख यांनी फायरप्रूफ कपडे घातले होते आणि शरीरावर वॉटर जेल लावण्यात आले होते. पण शूटिंग दरम्यान आग खूप वाढली आणि सिच्युएशन कंट्रोल बाहेर गेली होती. शाहरुख यांनी नंतर सांगितलं होतं की त्या दिवशी ते मरता मरता वाचले होते. एका क्रू मेंबरने त्यांच्या चेहऱ्यावर कार्बन डायऑक्साईड स्प्रे केल्यामुळे त्यांचा जीव वाचला होता. देखा तुझे तो हो गए दीवाना। मित्रांनो, तसेच बॉलिवूडचे अनलॉक फॅक्ट्स पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमचा कुठला फेवरेट मूवी आहे ते कमेंटमध्ये जरूर सांगा. तर चला तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.